गुडघेदुखी किंवा नी पेन ही समस्या आजकाल खूप जणांना उद्भवते. याची वेगवेगळी कारणं असू शकतात आणि त्याबद्दल आपण कसं पुढे जायला हवं, काय काय इलाज त्याला अवेलेबल आहेत, काय काय इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याला करायला हवेत, याच्याविषयी आपण आज जाणून घेऊयात. तर गुडघेदुखीची कारणं ही दोन वेगवेगळ्या गटातील लोकांमध्ये वेगवेगळी असू शकतात. तरुणांमध्ये गुडघेदुखीची समस्या ही शक्यतो इजा झाल्यानंतर कॉमनली होते. जर का ऍक्सिडेंट झाला असेल किंवा खेळताना लचक बसलेली असेल किंवा पूर्वीचा कधी मार लागलेला असेल, अशा सिक्वलीनंतर गुडघेदुखीची समस्या तरुण वर्गामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते. ही समस्या मेनली लिगामेंट किंवा मेनिस्कस इंजुरीमुळे होऊ शकते, ज्यामध्ये की गुडघ्यामधले जे लिगामेंट्स असतात, ज्यांना ACL, PCL किंवा गुडघ्याच्या बाहेरचे लिगामेंट्स जसं की MCL आणि LCL यामध्ये इजा असू शकते, किंवा गुडघ्याची जी गादी आहे जिला आपण मेनिस्कस म्हणतो याच्यामध्ये इजा झालेली असू शकते, मेनिस्कस टिअरचा प्रॉब्लेम असू शकतो. तर अशा वेळी गुडघेदुखी जर का खूप दिवसांपासून चालत असेल तर ती इग्नोर करू नये. आपल्या जवळच्या ऑर्थोपेडिक सर्जन्सला किंवा आर्थ्रोस्कोपी सर्जन्सला भेट देऊन योग्य ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये एक्सरे, MRI आणि डायग्नोस्टिक आर्थ्रोस्कोपी अशा प्रकारचे ऑप्शन्स आपण निवडू शकतो. एक्सरे आणि MRI वरती जर का आपल्याला ग्रॉसली हाडांमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा MRI मध्ये लिगामेंट्स किंवा गादीमध्ये मेनिस्कस मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर याचे निदान आपल्याला करता येते. आणि डायग्नोस्टिक आर्थ्रोस्कोपी करून आपण गुडघ्याच्या आतमध्ये आपल्याला जर का काही इंजुरी झालेली असेल, जसं की मेनिस्कस डॅमेज असेल, कार्टिलेज डॅमेज असेल किंवा लिगामेंट्स डॅमेज असेल, तर हे आपण निदान आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट हे दोन्ही गोष्टी आपण करू शकतो. दुसरी बाजू आहे की वयस्क लोकांमध्ये, ज्यांचं की वय 40-50 पेक्षा जास्त आहे, अशा लोकांमध्ये जर का खूप दिवसापासून गुडघेदुखीची समस्या असतील तर त्याची कारणे वेगळी असू शकतात. अशा यांच्यामध्ये जर का जमिनीवरती बसून मांडी घालून खूप वेळ बसल्यानंतर गुडघेदुखीचा त्रास उद्भवत असेल, किंवा स्क्वॉटिंग पोझिशन मधून म्हणजे 2 पायावरती बसलेल्या पोझिशन मधून लवकर उठता येत नसेल, तर त्याला आपण अँटिरियर नी पेन म्हणतो. अशा वेळी गुडघ्याची जी वाटी असते त्याच्यामध्ये मेनली इजा झालेली असू शकते, ज्याला आपण कॉन्ड्रोमलेशिया किंवा कॉन्ड्रल लॉस असे म्हणतो, ज्यामध्ये की गुडघ्याचा जो कार्टिलेज आहे त्याच्यामध्ये इजा झालेली असू शकते, किंवा गुडघ्याच्या वरच्या आणि खालच्या हाडांमध्ये जो कार्टिलेज आहे त्यामध्ये सुद्धा इजा होऊन त्याला डॅमेज झालेलं असू शकतं. दुसरं एक मेन कारण ज्याच्यामुळे की गुडघेदुखीची समस्या या वयोगटामध्ये कॉमनली पाहायला मिळते ते म्हणजे मेनिस्कस रूट टिअर. म्हणजे की जे मेनिस्कस आहेत ते त्यांचं जे मूळ आहे, जिथे ते हाडांमध्ये जोडले गेलेले असतात, तिथनं ते गादी उखडणे, याला मेनिस्कस रूट टिअर असे म्हणतात. आणि जर का मेनिस्कस रूट टिअर झालेला असेल तर आपल्याला जे आर्थरायटिसची समस्या आहे ती खूप लवकर येऊ शकते, जर का आपण मेनिस्कस रूट टिअरला निग्लेक्ट करत राहिलो तर. शक्यतो अशा वेळी आपल्याला MRI करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक टिपिकल अशी हिस्ट्री पेशंट देतात की जमिनीवरून बसलेला असताना, उभा राहताना अचानक असा कटकन आवाज आला आणि त्याच्यानंतर पायामध्ये सूज आली. हे एक टिपिकल हिस्ट्री आहे मेनिस्कस रूट टिअर मध्ये. ज्या पेशंट्सला मेनिस्कस रूट टिअर आहे अशा पेशंट्समध्ये. तर जर का तुम्हाला असं काही इजा झालेली असेल तर निश्चितपणे MRI करणे गरजेचे आहे आणि मेनिस्कस रूट टिअर डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. यावरती दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया सध्या उपलब्ध आहेत आणि आपण मेनिस्कस टिअर ला टाके घेऊन पूर्ववत पहिल्यासारखं त्याला जागेवरती बसू शकतो आणि जे ऍडव्हान्स आर्थरायटिस यानंतर होऊ शकतं त्याच्यापासून निश्चितपणे सुटकारा मिळू शकतो. आणि जर का हे कंटिन्यू होत गेलं तर आपल्यामध्ये कार्टिलेज आणि नंतर हळूहळू
जे हाडं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डॅमेज व्हायला लागतं, ज्याला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हणतो. आणि जर का ऑस्टिओ आर्थरायटिसचे प्रॉब्लेम्स आपल्याला आलेले असतील तर त्यावेळी मग एक्सरे वरती सुद्धा चेंजेस आपल्याला दिसायला लागतात, हाडांमध्ये चेंजेस दिसायला लागतात. आणि अशा वेळी मग अर्धा सांधा बदली किंवा पूर्ण सांधा बदलीची ट्रीटमेंट आपल्याला गरजेची भासू शकते. तर गुडघेदुखी हा एक सध्या कॉमनली उद्भवणारा आजार आहे. खूप सारे जे रुग्ण आहेत ते गुडघेदुखीपासून त्रस्त झालेले असतात. तर गुडघेदुखीची समस्या आपण निग्लेक्ट करू नये, याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावे आणि निश्चितपणे ऑर्थोपेडिक सर्जन्सला किंवा आर्थोस्कोपी सर्जन्सला भेटून त्यांचा सल्ला घेणे गरजेचं आहे असे मी सांगेन. जर का तुम्हाला अशा काही समस्या असतील तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचे नंबर्स खाली दिलेले आहेत. तुम्ही कमेंटद्वारे तुम्हाला अजून काही याच्याविषयी माहिती हवी असेल तर निश्चितपणे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आम्ही तुम्हाला निश्चितपणे मदत करण्यासाठी सक्षम आहोत. थँक्यू.